बाई बाईची दुश्मन असते हे मी ऐकलं होतं, पण आज खरंच मी अनुभवलं पण आहे. आज सहज एका बाईनं बोलत बोलत तिने म्हणले, हिला काय घरचंच काम असतं आणि आम्हाला जावं लागतं बाहेर कामाला. आता बाहेर कुठं जात्याता, काय करत्याता, कशा काम करत्याता हे मला तर माहीत नाही. पण मी जे काम करते ते माझ्या लेकराबाळामधून हे सगळं आणि घरासाठी म्हणजे घरामध्ये बसून जे काम करते ते मला पूर्णपणे योग्य वाटतं. आणि माझे जे कष्ट असतात ते तुम्हाला तर माहीतच आहे. काय काम करते, काय नाही. अहो मला एक एक दिवस विणी घालायला भेटत नाही. दिवसभर असं काम असतं. आता माझी प्रगती होत आहे म्हणून त्यांची ती जलन होती का काय होतं हे लक्षात आलं नाही का. तर मी कधीच कुणाच्या विचार पण केला नाही. हे असं आहे, ते तसं आहे बरं का. आणि कुणाच्या घरामध्ये डोकून बघितलं नाही. पण का माहीत तिला काय वाटलं ते. तिनं आज बोलून निघाली. आता माझे कष्ट तुम्हाला सांगते. कष्ट केलेले कुणाला दिसत नाही. पण प्रगती झालेली मात्र खूप जणांच्या डोळ्यात सलते. हेच झालं माझ्यासोबत. पण मी किती रात्री जागून मेहनत केली आहे. किती अडचणी सहन केल्या. किती वेळा पडून उभा राहिलं. कुणाला दिसलं नाही. एक एक वेळेस मग आमची 25-20 हजाराची शेळ्यासुद्धा मेल्या आहेत. पण हे कुणाला दिसलं नाही. आज जे काय आहे ते माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या कष्टामुळे आहे बरं का. म्हणून मी कधी बरेच जणांचं ऐकल्याने केले होते. शांतच राहत होते, शांत बसत होते, कष्ट करत होते. कारण मला माहीत आहे माझे कष्ट आणि मेहनत माझ्या नवऱ्याची एक दिवस ओळख नक्की बनेल. कष्ट यशाचे माझे चमकतील हे मी करून दाखवणार आणि ज्यांनी म्हणलं आहे त्यांना तर 100% दाखवणार.